कुंडली करदेहार विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम। वक्रतुंड महाकाय सूर्यकोटी समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरा गुरुर् साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। सद्गुरूंच्या असीम कृपेने खरं तर आपण पाठीमाग मन या विषयावर बोललो। मन मना भाव मत भक्तो याच्यावर आपण 5 भाग केले। खरं तर परमार्थासाठी काय पाहिजे तर मन पाहिजे। मन करा रे प्रसन्न सर्व सिद्धीचे कारण। मन परमार्थाचा पाया आहे। आणि आपण प्रवचन सुरू करत असताना प्रथम काय केलं तर आपण मनाचं साह्य घेतलं किंवा मनाने मनावर बोलायचं म्हणलं। एक मन पुरून उरल एक नाही सांगा म्हणून आपण थोडस पायाभरणी म्हणून मनावर थोडी प्रवचन केली। मग त्या मनाची मागणी भगवंतांनी अर्जुनाला केली होती, तुझं मन मला दे। आणि मग अर्जुनानं ज्या वेळेला मन समर्पित केलं त्यावेळेला भगवंतानं त्याला काय दिलं, असं काय दिलं की त्याला आत्मज्ञान म्हटलं जातं। कुणी त्याला आत्मज्ञान म्हणाल, कुणी ब्रह्मज्ञान म्हणाल, कुणी मीची ओळख म्हणाल। हा खरं तर सांगायचं म्हटलं तर माणसाला त्या अध्यात्माची आत्मज्ञानाची जरूर आहे का किंवा मीची ओळख करून घेणं याची माणसाला जरूर आहे का तर 100% आहे। माणसाला त्याची आवश्यकता आहेच आहे। कशाची आवश्यकता आहे तर मीची ओळख करणं। बघा आपण पाठीमागच्या वेळेला सांगून गेलो होतो की काय गेलो होतो की पंचमहाभूतांचा देह भगवंतानी निर्माण केला। पृथ्वी आप तेज वायू आणि आकाश या पंचमहाभूतांचा देह निर्माण केला। मग तो देह अलग आणि भगवंत अलग। त्या भगवंतानं त्या ब्रह्मानं प्रत्येकाच्या आतमध्ये प्रवेश केला। मग आपण देहालाच मी म्हणलो पण या देहामध्ये नांदणारा मी म्हणजे ब्रह्म म्हणजे भगवंत आत्मस्वरूपानं तो अलग आहे। याची ओळख माणसाला झाली पाहिजे की नाही। पहा पंचमहाभूतांच्या वर काहीही विज्ञान कितीही पुढे जाऊ शकतं। विज्ञान कितीही पुढे जाऊ दे पंचमहाभूत जे भगवंताने निर्माण केले त्यातूनच विज्ञान हो। देह भगवंतांनी निर्माण केला मी पाठीमागं बोलून गेले। इंद्रिय दिली त्याच्यावर मन दिलं आणि ती मन कुठपर्यंत पोहोचू शकतं आणि मनानं कशा कशाचा शोध लावला। नवे नवे बुद्धीच्या जोरावर ते मन चंद्रावर जाऊन आलं हे का नाही सांग। असा शोध लावतो पण कसा शोध लावतो की जे भगवंतानं निर्माण केले त्याच्यावरच त्याच्याजवळ पण ज्यानं निर्माण केलं त्याची ओळख करणं याला आत्मज्ञान म्हणायचं। मग ते आत्मज्ञान अर्जुनाला नव्हतं का तर नव्हतं। युद्धाच्या प्रसंगी अर्जुन काय म्हणत होता की भगवंत ही माझे आणि मी यांना मारून मग मला राज्य मिळणार। राज्य नाशवंत यांना मारून मी सुख उपभोगणार का तर ते मला नको आहे। बघा असं का झालं तर मीची ओळख नसल्यामुळे झालं। मग भगवंतांनी अर्जुनाला मन मागितलं, अंतःकरण मागितलं। मग त्यांना अंतःकरण मन दिलं कसं। अंतःकरण चतुष्टय पण मी सांगितलेले मन बुद्धी चित्त आणि अहंकार सगळं भगवंताच्या पायावर समर्पित केलं म्हणजे अर्जुनानं ते मन देऊन श्रवण कसं केलं मनापासून केलं। मन भगवंताला अर्पण केलं म्हणजे श्रवण कसं केलं तर जसा अगस्ती ऋषींनी एका घोटामध्ये समुद्र प्राशन केला होता
त्याप्रमाणे अर्जुन भगवंताचा प्रत्येक शब्द असा अंगीकार करत होता, सर्वांगाचं कान करून अंगीकार करत होता. आणि ज्या वेळेला त्याला बोध झाला, त्याला आत्मबोध म्हटलं जातं, त्यावेळी अर्जुन मात्र काय झालाय की आता युद्धाला तयार झाला. युद्धाला तयार झाला म्हणजे असलं ज्ञान भगवंतानी कुठलं सांगितलं, त्याचं नाव आत्मज्ञान आहे, त्याचं नाव ब्रह्मज्ञान आहे, त्याचं नाव मीची ओळख आहे. मी म्हणजे कोण? अर्जुना, तू काय म्हणत होता की मी काय करतो की मी यांना मारून मला सुख नको आहे, यांना मारून मला राज्य नको आहे, काय म्हणत होता अर्जुन की या युद्ध करून मला कोणतंच सुख नको. युद्ध करतो कोण, करणार कोण? भगवंतानं त्या अर्जुनाला ओळख करून दिली. अरे अर्जुना, करता करविता कोण आहे? मीच आहे. मी करणार, तू काही करणार नाहीस. या मीची ओळख करणं त्याला आत्मज्ञान म्हणायचं. आपण देहाला मी म्हणतो, आपल्या प्रत्येकाच्या मध्ये एक मी कोणीतर आहे. मग तो मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी. तो मी कोण आहे? अहम ब्रह्मास्मी म्हणजे कोण? आत नांदणारा वेगळा आहे. आपला बदल काय झालाय की आपण देहाला मी म्हणतो आणि देहाला मी म्हणून मी सगळं मी केलं. आपल्याकडं त्या अंतःकरण चतुष्टय मधला अहंकार जो आहे तो जात नाही. मी काय करतो? हर एक संसारातलं कर्म असत. मी ग्रंथ वाचन केलं, मी प्रवचन केलं. हा मी कोण आहे? तर मीची ओळख करणं, मीला जाणून घेणं म्हणजेच आत्मज्ञान. पहा, आतमध्ये मी आहे, कुणीतरी आत आहे, ते आपल्याकडनं करवून घेते, याची ओळख करणं. प्रवचन कोण करतो? मी करते का? नाही, करवून घेतो. या देहाकडून निर्माण देह केला, त्याला चलन वलन पण तोच करतो. सृष्टी निर्माण भगवंतानं केली पंचमहाभूतांची, आणि त्यावेळी एक नजर टाकली हो भगवंताने, एक दृष्टिक्षेप केला. आणि त्या दृष्टिक्षेपामध्ये पाहिलं तर जसंच्या तसं पुतळ्यासारखी सृष्टी होती. कशी होती? जसं आपण मातीचा चिखलाचा गणपती करतो आणि तो गणपती केला की त्याला करून बसवतो, तो तसाच असतो का हालतो डुलतो, काय काय करतो का चलन वलन? नाहीये, नाही ना. मग तसं सगळे पुतळे केले पण हालना लुलना काहीच होईना. आणि मग मात्र काय केलं? स्थिर राहिल्यामुळं भगवंतानी त्या प्रत्येक सृष्टीमध्ये जेवढं जेवढे म्हणजे 84 लक्ष योनी निर्माण केली, तेवढ्या योनीमध्ये प्रवेश केला भगवंता. तेवढ्या योनीमध्ये पृथ्वी माझी जितकी शरीरे तितकी भगवंताची घरे. एवढा भगवंतानी प्रत्येकामध्ये, त्याला आपण खरं तर अंशावतार सुद्धा म्हणू शकतो. काय म्हणू शकतो? भगवंताचा अंशावतार. भगवंत प्रत्येकाच्या मध्ये अवतरित आहेत. त्यांचा एक पहिला अवतार, तसं म्हणलं 4 अवतार पूर्वी सांगितलेले, 4 अवतारामध्ये अंशावतार अवतार भगवंताचा. अंशावतार, अंशावतार. बघा, आता अवताराची गणना भागवतामध्ये अनेक सांगितलेली आहे. तशी तर अवताराच्या राशी भगवंत काय अवताराच्या राशी पहा. मग प्रत्येकाच्या मध्ये जो प्रवेश भगवंताने केला ते जाणून घेणं त्याला आत्मज्ञान. ते मग जाणलं कोणी? जाणलं संतांनी जाणलं. बघा, संतांनी जाणलं, तुम्ही आम्ही जाणणार नाही का हो? तुम्ही आम्ही जाणणार आहे, कारण आपल्याला बुद्धी, प्रत्येकाला बुद्धी दिलेली आहे हो, आणि वैभवशील बुद्धी दिलेली आहे. मग मीची ओळख पशु पक्षी ज्या काही योनी बाकीच्या आहेत, 83,09,999 योनीना मीला जाणण्याची बुद्धी नाही. ते 4मध्येच गुंतल्यात. आहार निद्रा भय मैथुनाच्या सर्व योनीशी समसमान. एवढं सगळ्या योनीला समसमान वाटलं. काय वाटलं?
आहार, निद्रा, भय आणि मैथून एवढ्या योनीत सगळी अडकली. पण मीची ओळख, आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, भक्ती, भगवंत, नामस्मरण, ग्रंथ, हे जे काय आहे ते सगळं तुम्हा आम्हासाठी केलेलं आहे. मग तुम्ही आम्ही करायचं कधी? एकतर आयुष्य कमी, एकतर काय आहे, आयुष्य कमी आहे. आणि कमी आयुष्यामध्ये आपण काय केलं पाहिजे? झडझडवणी बैलांनी ये भक्तीचे वाटे लाग, जिया पावसी अव्यंग निजधाम माझ. भगवंताला ओळखायचं असलं तर जशी रणांगणावर गीता भगवान परमात्म्याने अर्जुनाला सांगितली, आत्मज्ञान रणांगणावर सांगितलं, ब्रह्मज्ञान रणांगणावर सांगितलं, मीची ओळख रणांगणावर केली, तसं या संसार रूपी रणांगणामध्ये तुम्ही आम्ही काय करायचंय तर मीची ओळख करून घेतली. तिथपर्यंत माणसाच्या जन्माला आपण येऊन तिथपर्यंत पोहोचणं हे गरजेचं आहे. तिथपर्यंत कुठपर्यंत पोहोचलं पाहिजे? मी कोण, एकतर. दुसरी गोष्ट, मी आलो कुठून. तिसरी गोष्ट, मला करायचंय काय. या 3 गोष्टी तुम्ही आम्ही जाणू शकतो, बाकी कुणी जाणू शकत. जाणू शकतो मनावर. मी प्रथम मनाचा आधार का घेतलेला आहे की मनावर घेतल्याच्या नंतर हे सगळं होऊ शकतं. हा 10-15 मिनिटात बोलण्याचा विषय नाही. आयुष्यभर तू बोलायचं आणि सांगायचं आणि प्रवचन रूपानं सांगायचं. कारण एवढंच की सांगू तुम्हाला की आयुष्यभराची तपश्चर्या वक्त्याची असेल तर त्याला त्या माध्यमातून तुमच्या आमच्या समोर अनुभूती आलेली सांगता येते. काय होतं? अनुभूती सांगता येते हो. मग ती अनुभूती त्या वक्त्याची तपश्चर्या असेल तर तुमच्या आमच्या मनापर्यंत पोचली जाते. आणि मनापर्यंत पोचल्याच्या नंतर मन अंगीकार करतं आणि मनानं अंगीकार केला की मन ते आचरणात आणतं. मनाचा स्वभावच तसा आहे हो. लाविलिया गोडीच्या ठाया सोके. याची गोडी निर्माण होण्यासाठी प्रथम आपण मनाचा आधार घेतलेला आहे. आपल्याला काय करायचं की मनापासून, आता मनावर आपण 4-5 प्रश्न ऐकली, त्याच्यानंतर आपण अध्यात्माकडे म्हणजे आत्मज्ञानाकडे वळलेलो आहे. आपल्याला गडबड खरंच करायची आहे. आत्मज्ञान, ब्रह्मज्ञान, त्यातून मग सगळंच्या सगळं आपल्याला, मग नामस्मरण कसं घ्यावं, मग ग्रंथ कसे वाचावे, मग भक्ती म्हणजे काय, मग संसार म्हणजे काय, मग संसारात राहून भक्ती कशी करायची. ज्याप्रमाणे अर्जुनानं रणांगणावर लढाईच्या वेळेला यांनी लढला सुद्धा कधी तर आपली ओळख अर्जुनाला भगवंतानं करून दिली, मन दिलं. काय केलं? शेवटी अर्जुनानं काय केलं? भगवंताकडं मन समर्पित केलं. ज्या वेळेला भगवंत अर्जुनाची स्थिती संभ्रमित झाली होती त्यावेळेला अर्जुन सुद्धा भगवंताला म्हणाला, हो कार्पण्य दोषोपहत स्वभावा रच्चामि त्वा धर्म सम्मूढ चेता याचेक सान्निश्चितम ब्रूहि तन्मे शिष्येस्ते शाधी माम त्वाम प्रपन्नम. मला काही कळत नाही, तू प्रसन्न हो माझ्यावर आणि मग मला कर, मी तुझं शिष्यत्व पत्करलेलं आहे आणि माझ्यावर कृपा करून मला सगळं समजून सांग, असा अर्जुन भगवंताला म्हणाला. त्याप्रमाणे आपले एकतर मन साह्य आणि एक सद्गुरूंच्या चरणी शरणागती, या 2 गोष्टीच्या माध्यमातून आपल्याला स्वच्छ ओळख होणार आहे. खरं तर मी एक 15 मिनिटाची प्रवचन, अध्यात्म असेल, आत्मज्ञान असेल, आत्मबोध असेल, साधन नामस्मरण असेल किंवा भक्ती असेल, याची प्रवचन द्यायची आहेत तुम्हाला. ते प्रवचन तुमच्या मनापर्यंत किती पोचलं हे मला समजणार नाही. मला तुम्ही खरं तर प्रवचन, खरंच अशी प्रवचन हवीत का किंवा पाहिजेत किंवा चांगलं झालं किंवा आमच्यापर्यंत ते पोहोचलं असं मला खरंच तुम्ही तुमच्या मनातनं एक सांगितलं समजा की असं असं आहे प्रवचन, परत आम्हाला हवं आहे किंवा द्या, तर मला या खरं तर माझ्या हरिप्रिया वृंदावन चॅनलला लाईक करून, सबस्क्राईब करून, खरं तर शेअर करा.
आवडला असल्यास, आणि नसेल समजा तरीही माझ्यापर्यंत पोहोचवा की ताई, याच्यात असा बदल झाला पाहिजे, आम्हाला हे ज्ञान पाहिजे, ह्या ज्ञानाची जरूर आहे मी, म्हणून मी सांगते. आणि झालेली सेवा तुमच्या श्रोत्यांच्या चरणावर, माझ्या सद्गुरूंच्या चरणावर अर्पण करून सेवेला पूर्णविराम देते. पुंडलिक वरदे हर विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. विठ्ठल 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 विठ्ठल.